या स्पर्धेला टीम नेहमी देत असतात आणि त्यापैकीच एक पंढरपूर संघाचे संघ मालक सन्माननीय धनंजयजी माळी साहेब हे आज आपला संघ घेऊन इथे आलेले आहेत. धनंजयजी माळी साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर देखील आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत म्हणजे हिंजवडी आणि हिंजवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय गणेश आप्पा साखरे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुहासजी लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य गोरखजी गुळमे हे सर्व अतिथी आज या मंचावरती उपस्थित आहेत. आम्ही पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड, चंदननगर वॉरियर्सच्या वतीनं सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. ज्ञानेश्वरी पंढरपूर संघाची फलंदाजी आहे आणि धडाकेबाज फलंदाज, ज्या फलंदाजाला गेली 17-18 वर्ष आम्ही या ग्राउंड वरती बघितलंय तोच आहे संदीप राठोड. माफ करा, पप्पू तोडकर आणि प्रथमेश राठोड ही जोडी मैदानामध्ये सलामी देणार आहे. संदीप राठोड, संतोष नलावडे सातत्यानं आपण पंढरपूर संघाला इथे रिप्रेझेंट करताना बघितलंय. कधी काळी डीके संघाकडून या स्पर्धेमध्ये खेळलेत, तर आज परत एकदा ज्ञानेश्वरी पंढरपूर संघातून हे सुपरस्टार उतरतील. तर स्ट्राइक एंडला मी इथले प्रेक्षकांना सांगू इच्छितो, पप्पू तोडकर बद्दल निश्चित जास्त माहिती देण्याची आवश्यकता नसावी. पुणे जिल्ह्याचं क्रिकेट संपूर्ण देशभर घेऊन गेलेला हा खेळाडू आहे. काय सुंदर फटका आहे, सरळ बॅटनं ताकदवान शॉट होता हा, नॉकआउट पंच होता हा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. भारताच्या रग्बी संघाचा नियमित सदस्य आहे पप्पू तोडकर आणि परवा दिवशीच त्यांचा इंडिया टीमचा कॅम्प आहे, त्यामुळे 2 दिवसच पप्पू फक्त क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहे. यस, कडक शॉट, व्हॉट अ पंच, काय सुंदर फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पप्पू तोडकरचा झंझावात, लागोपाठचा दुसरा चौकार. टेनिस क्रिकेटची गोडी निश्चित आहे, परंतु पप्पू तोडकर हा भारतीय संघाचा रग्बी संघाचा खेळाडू आहे. प्रचंड ताकदीचा तो गेम आहे आणि असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आज मैदानामध्ये, दर्जाचा म्हणण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय खेळाडू पप्पू तोडकरला आपण मैदानामध्ये बघतोय. यस यस यस, पप्पू तोडकर साठी असा चेंडू, चेंडूचं तो कसा मुंडक छाटतोय हे बघा. 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार पप्पू तोडकरच्या बॅट मधून. पहिलं षटक गोलंदाज दत्ता सावंत आणि पप्पू तोडकरनं 4 चेंडू मध्ये लागोपाठ 3 चौकार. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी बक्षीस आहे, मात्र पप्पूचा हा षटकार आहे. लागोपाठ 4 चौकारांसाठी स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस सचिनजी किसन पठार यांच्याकडून आहे. धावांचा पाऊस. पप्पू तोडकरने हा झोडकर आहे, गोलंदाजांना झोडून काढतो. यस, कडक कडक, पप्पू तोडकर चेंडू पलीकडे आयटी टॉवरच्या बिल्डिंग वरती फेकून देतोय. षटकार. सावंत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
मला वाटतं पहिलाच चेंडू फक्त क्षेत्ररक्षकांनी अडवलाय, त्यानंतर प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. पप्पू तोडकरनी खर तर पहिल्यांदा वातीला काडी लावलेली आणि आता विस्फोट घडून आणतोय प्रथमेश राठोड. ओहो हो वॉट बांधतोय प्रथमेश राठोड. ओहो हो वॉट बॉल. बिलकुल फलंदाजाला बांधून ठेवलं नाही तर त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे आणि पहिला धक्का इथे बसेल. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर 30 धावसंख्येवरती पोहोचतायत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक विजय सावंतनं पहिला धक्का दिला. प्रथमेश राठोड इथे बाद होईल आणि त्याच्या जागेवरती तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज संदीप राठोड. कमालीचा खेळाडू, गेली अनेक वर्ष सातत्यानं धावा बनवणारा हा खेळाडू आहे संदीप राठोड. सोलापूर जिल्ह्यातून जे खेळाडू ऑल इंडिया ओपन पूलला नेहमीच लाभलेले आहेत त्यामध्ये अग्रक्रमावरती संदीप राठोड. अनेक खेळाडूंची नावं आपल्या पुढे येतात. या स्क्वेअर लेगला फिरवलाय चेंडू, टप्पा पडल्यानंतर डावे इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. बघा चौकारा बरोबर 34 धावा. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर संघाचे संघ मालक सुद्धा इथे धनंजय माळी सर आणि त्यांचे सहकारी इथे उपस्थित आहेत. सतत धनंजय माळी सर आपली टीम आपल्या स्पर्धेसाठी देत असतात. खर तर पप्पूदादा गरुड आणि त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून झालेली मैत्री आज कायम आहे आणि ही टीम खर तर मैत्रीची टीम आहे, प्रेमाची टीम आहे. सन्मान्य युवराजजी बेंद्रे आणि विजयजी खानदेशे, निलेशजी खांदवे या दोन्ही अतिथींचं इथे आगमन होते. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. ज्ञानेश्वर 11 पंढरपूर संघ 34 धावा. कडक शॉट, कडक परत एकदा गॅप तिकडे आणि लॉंग लेगला लागोपाठचा दुसरा चौकार संदीप राठोड. अडोतीस धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये अजून सुरूच आहे. 38 धावा एका गड्याच्या मैदानामध्ये. ही विकेट खरं तर धावा बनवण्यासाठी पाटा आहे. ही विकेट म्हणजे धावांचं स्वस्त धावांचं दुकान आहे आणि इथे जणू काय धावांचा सेल लागलेला आहे. धावाच धावा. ओ इथे मिस होतोय बॉल, यष्टीरक्षकाकडूनही मिस होईल आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय. पुन्हा 4 धावा. चार धावांच्या बरोबरीनं 42. 2 षटकांचा खेळ संपला. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर 1 गडी बाद 42. प्रथमेश राठोड जरी 4 धावसंख्येवरती बाद झाला तरी त्याचा फारसा परिणाम डावावरती झालेला दिसत नाहीये. संदीप राठोडने आल्याबरोबर 3 चौकार खेळलेले, 4 चेंडूमध्ये 3 चौकार, 12 धावसंख्येवरती संदीप राठोड 300चा स्ट्राईक रेट आहे. 6 चेंडूमध्ये 26 धावा, 433चा स्ट्राईक रेट आहे पप्पू तोडकरचा. धावफलकावर 42. 8 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या 2 षटकातच धावांचा पूर मैदानामध्ये आलेला आहे. नदी पहिल्या पावसातच भरून व्हायला लागलेली आहे. अतिशय
दुर्मिळ असतं या गोष्टी. खरं तर पहिला पाऊस पडल्यानंतर नदीला कधीच पूर येत नाही, सतत पाऊस पडावा लागतो. मात्र इतका पाऊस झाला, ही ढगफुटी झालेली आहे. ढगफुटी नाही म्हणता येणार, धावफुटी झालेली आहे इथे अक्षरशः. पहिल्या 2 षटकांमध्येच 42. पप्पू तोडकर स्ट्राईक एंड वरती, नवीन षटकाची सुरुवात. नॉन स्ट्राईक एंडला संदीप राठोड. दोघेही प्रचंड ताकदवान खेळाडू आहे. दोघांकडे बघितलं तर एक साम्य तुम्हाला दिसेल, दोघांची उंची खूप कमी आहे पण खेळाची उंची खूप मोठी आहे. सातत्यपूर्ण खेळानं दोघांनी अनेक रसिकांना सातत्यानं आनंद दिलाय. आज परत एकदा पप्पू तोडकर साठी बॅकफुटला येऊन फ्लिक केलाय चेंडूला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि 2 धावा अगदी आरामात दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. धावफलक 2 ने पुढे 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वीर खालसा 11 हडपसर विरुद्ध ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर असा सामना आपण या मैदानामध्ये बघतोय. या सहज सहज उचललाय मात्र चेंडू आतमध्येच आहे. झेल होईल पप्पू तोडकर बाद. सर्वोत्तम फॉर्म मध्ये असलेला पप्पू तोडकर सहज सोपा झेल देऊन परततोय. दुसरा धक्का ज्ञानेश्वरी 11 पंढरपूरला. नवीन फलंदाज किरण अंबाल. संदीप राठोड किरण अंबाल ही जोडी मैदानामध्ये. हुकुम सिंगच्या हातामध्ये चेंडू आहे आणि एक यश हुकुम सिंगनं प्राप्त करून दिलं. पुन्हा एकदा फुलटॉस होता मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे जास्त धावा निश्चित मिळणार नाही, एकच धाव आणि धाव फलक पुढे पोहोचेल 45. 2 गड्याच्या मध्ये चांगलं षटक आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावा हुकुम सिंग कडून, तर एक फलंदाज देखील बाद करण्याचं यश मिळालंय हुकुम सिंगला. चांगलं षटक राहिलं. पहिल्या 2 षटकांमध्ये खरं तर धावांचा पूर आला होता मात्र हा पूर रोखण्याचं काम इथे बघायला मिळतंय. जागा बनवली इम्प्रोवाइज करताना खेळलेला हा फटका होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हा फाईन लेगला खेळणं आणि त्यासाठी जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन आणि त्यानंतर टायमिंग, या 2 गोष्टी एकत्र साधाव्या लागतात. एकतर चेंडू इम्प्रोव्हाइज करायचा आहे तुम्हाला, त्यासाठी मोमेंट खूप महत्वाची असते आणि विलक्षण वेगवान हालचाली करत चेंडूच्या लाईन मध्ये उजव्याच्या बाहेर यायचंय आणि त्यानंतर चेंडूच्या गतीचा वापर करत, बाउन्सचा वापर करत चेंडूला फाईन खेळायचंय. त्यासाठी टायमिंग महत्वाचं असतं. या सरळ बॅटनं उचलला चेंडू लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये षटकार इथे नोंदवला जाईल. महेंद्रसिंह धोनी पॅव्हेलियन मध्ये शानदार षटकार. षटकारा बरोबर 52 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 52. आतापर्यंत धावा रोखल्या होत्या हुकुम सिंगनं, 10 धावा या षटकामध्ये. तर एक चांगला चेंडू इथे षटकाची सांगता होते. हुकुम सिंगचा अत्यंत प्रभावी षटक. एक गडी बाद केलाय, पप्पू तोडकरचा अडसर दूर केलेला आहे आणि 10 धावा केवळ खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 52. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. संदीप राठोड आणि किरण अंबाल ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. 3 चेंडू मध्ये 7 धावा किरण अंबाल, तर 5 चेंडू मध्ये 13 धावा संदीप राठोड. दोघांचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला आहे आणि मैदान जरी मातीचं विकेट असलं तरी बिलकुल पाटा विकेट आहे. त्यामुळे इथे फलंदाजांसाठी पायघड्या अंतरल्यात असं म्हणू शकतो आपण. गोलंदाजांना देखील संधी आहे, कारण इथे मोमेंट, तुमच्याकडे जर स्किल असेल तर चेंडू तुम्ही वळवू शकता. चेंडूवरती तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता, ते सुद्धा इथे यशस्वी होऊ शकतात.
52 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज विजय सावंत. पहिलं षटक जरूर बघितलं होतं विजयचं आपण. 16 धावा या षटकातून आल्या होत्या. एक विकेट सुद्धा विजय सावंतने पटकावली होती. तर विजय सावंत पुन्हा एकदा नव्या षटकासाठी इथे दाखल होईल. षटक क्रमांक 4 विजय सावंत कडे दिलंय. संदीप राठोड स्ट्राइक एंडवर. यासो हो हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर एक टप्पा गेट सीमारेषेच्या बाहेर. नजाकतदार फटका, मनगटाच्या साह्यानं फिरवला चेंडूला आणि स्क्वेअर लेग मध्ये एक छानसा गॅप मिळवला. 4 रन. चार धावा 56 2 गड्याच्या मोबदल्यात. ज्ञानेश्वर 11 पंढरपूर. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस चेंडू पॅड वरती आदळतोय. टायमिंग होत नाही, मिस होतोय हा फटका. संदीप राठोड कडून निर्धाव चेंडू. खूप कमी वेळा आपल्याला बघायला मिळाले की फलंदाज निर्धाव चेंडू खेळतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठे मोठे आघात केलेले आहेत या फलंदाजांनी. संदीप राठोडकडे एक क्लास, एक दर्जा आहे. या पुन्हा एकदा स्वीपचा शॉट. गॅप निश्चित आहे तिथे. 4 धावा मिळतील. लेदर क्रिकेटचे शॉट स्वीप सारखे फटके खरं तर टेनिस क्रिकेट मध्ये खूप कमी बघायला मिळतात. मात्र ज्यावेळेस संदीप राठोड खेळत असतो त्यावेळेस निश्चित अशा फटक्यांची मजा देखील प्रेक्षकांना घेता येते. काय शॉट होता आपण पाहिला होता. नजाकतदार फटका होता. टेक्निकली साऊंड शॉट आपण पाहिला संदीप राठोडच्या बॅट मधून. 60 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. ज्ञानेश्वर 11 पंढरपूर. उजव्या हाताने राऊंड द विकेट. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि चेंडूला भिरकावून दिलंय प्रेक्षकांमध्ये. तिथे मिळतायत 6 धावा. बघा 6 धावांच्या बरोबरीने धाव फलक पोहोचेल 66 वरती. 2 गडी बाद 66. या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. तब्बल 11 धावा, आता 14 धावा तब्बल या षटकामध्ये. एकूण 30 धावा विजय सावंत खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 14. अजून 2 चेंडू टाकायचेत. फुल टॉस होता इथे. क्षेत्ररक्षक समोर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव आणि धावफलकावरती 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. संदीप राठोड 10 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवरती नाबाद. 5 चौकार 1 षटकार खेळलेला आहे. तर किरण अंबालनं 1 षटकार दाखवलाय 3 चेंडूमध्ये. तो 7 धावसंख्येवरती नाबाद. या षटकातला शेवटचा चेंडू विजय सावंतचा. 31 धावा खर्च करतोय. ओ हो मोठा मोठा प्रहार आणि स्क्वेअर लेगला किरण अंबालचा दुसरा विस्फोटक फटका. षटकार त्र्याहत्तर धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर 73. आज धावांची लयलूट इथे बघायची आपल्याला. धावांचा वाहणारा धबधबा नाही, नायगारा बघायचा आपल्याला आज. खतरनाक फलंदाजी आहे या दोन्ही फलंदाजांची. डोळे दिपवणारी ही फलंदाजी आहे. डोळे तृप्त करणारी ही फलंदाजी आहे. असेच खेळत राहिले तर मला वाटतं सिक्सर सुप्रीमोच्या कामगारांना ओव्हर टाइम करावा लागेल. एवढे बॉल हरवतील. 73 2 गड्याच्या मोबदल्यात. नवीन षटक सुरू होणार आहे. संदीप राठोड ऑन 28, किरण अंबाल 13. मोठा स्ट्राइक रेट मोठा आहे दोघांचा. एकाचा 280, एकाचा 325. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा सगळ्यात मोठा आहे.
बॅकफूट वरून पंच केला चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक नाही तिथे. 4 रन. संदीप राठोडचा अजून एक सदाबहार चौकार. कुठेही चेंडू टाकला तरी चेंडूच्या मेरिट वरती खेळणारा फलंदाज आहे. तुम्ही बघत असाल की आक्रस्ताळेपणा नसतो. ज्यावेळेस तो एखादा शॉट इम्प्रोवाइज करतो त्यामध्ये सुद्धा तंत्र असतं, त्यामध्ये सुद्धा टेक्निक असतं संदीप राठोड. याबरोबरच पुन्हा एकदा बॅकफुट वर येईन, पुन्हा तिथेच पंच आहे. 2 चौकार एकाच जागेवरती. हे गोलंदाज सेम बॉल टाकत होते, मात्र फलंदाज सुद्धा चेंडूची शॉटची झेरॉक्स काढू शकतात. एक्क्याऐंशी धावा. धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज लखन सिंग. 2 चेंडूवरती दोन्ही मोठे फटके आलेत. लखन सिंग परत एकदा तयार. गुलमोहर एंडच्या बाजूनं समोर संदीप राठोड. या स्वीप शॉट आणि क्षेत्ररक्षक नाही पकडू शकणार. 4 रन. मैदानाच्या सभोवताली प्रचंड टोलेबाजी. संदीप राठोड. इथे आपण पाहतो की पाऊस येण्याच्या अगोदर विजा चमकतात, वारा वाहतो, गडगडाट होतो आणि मग मुसळधार पावसाला सुरुवात. इथे कुठलाही गडगडाट नव्हता, कुठलाही विजांचा कडकडाट नव्हता आणि मात्र मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. मैदान पाणी पाणी करून टाकलंय संदीप राठोडनं. मोठी इनिंगच्या दिशेनं 13 चेंडू मध्ये 40. संदीप राठोड. यस, परत एकदा स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाही. 4 रन. सलग 4 चौकार. लागोपाठचे 4 चौकार संदीप राठोड. चार चौकारांसाठी बक्षीस आहे. महेशजी, सचिनराव किसनराव पठारे यांच्याकडून 10,000 रुपये आणि ऍडव्होकेट्स सन्माननीय दत्तात्रेयजी काळे यांच्याकडून ट्रॉफी. लागोपाठचे 4 चौकार संदीप राठोडच्या बॅट मधून. परत एकदा हा 5वा आहे. लागोपाठचा 5वा चौकार. या अगोदर पप्पू तोडकरनं लागोपाठ 3 चौकार मारले होते आणि चौथा बॉल 6 मारला. 5वा 6 मारला त्याने. पण संदीप राठोड लागोपाठ 5 चौकार. याबरोबरच मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव जरूर घेईल तो आणि पुन्हा एकदा पुढच्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करेल. धावफलक 94. 2 गड्याचा मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. आज त्याने हवेत जरी बॅट फिरवली तरी बॉल बॅट वरती येऊन लागणार आहे. 49 धावसंख्येवरती नाबाद संदीप राठोड. 16 चेंडू मध्ये 10 चौकार आणि 1 षटकार. संदीप राठोडचा 16 चेंडू खेळल्यात, त्यातले त्याने 11 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत आणि फक्त 5 चेंडू त्याचे ग्राउंड मध्ये थांबलेले आहेत. 11 वेळा चेंडूला सीमारेषेची सफर घडून आणणारा फलंदाज कोण आहे तर तो संदीप राठोड आहे. खूप वेळा त्याने चेंडू पर्यटनाला पाठवलाय. चेंडू सुद्धा खुश असेल की मला ग्राउंडची सैर झाली. चांगला फटका. वाह. कुठूनही त्याने शॉट खेळला तरी तो नजाकतदार असतो, तो सुंदर असतो, तो भुरळ पाडतो आणि इथे संदीप राठोडचं अर्धशतक. 17व्या चेंडू मध्ये 53 धावा. संदीप राठोड. टाळ्यांचा गजर होतोय संदीप राठोड साठी. खर तर धावा त्याच्या बॅटला चिकटून गेल्या होत्या, त्याने बॅट झटकली आणि धावा ग्राउंड मध्ये पडत गेल्यात. 98 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यास कडक उंच टोलेजंग लांबच लांब उतुंग गगनचुंबी षटकार.
3 6 ला आहे ना इथे बघायचंय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सुद्धा बक्षीस आहे. अभिराजे पठारे यांच्याकडून 10,000 रुपये आणि निखिलजी प्रकाश पठारे यांच्याकडून ट्रॉफी. आज लयलूट करायची, धावांची लयलूट करा, बक्षिसांची सुद्धा तुमच्यावर लयलूट होईल. लागोपाठ 4 चौकार आलेत. आता लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पण 10,000चं बक्षीस आहे. ह्या स्पर्धेमध्ये रेलचेल असते. कुठल्या स्पर्धेमध्ये एवढी वैयक्तिक बक्षिसं तुम्हाला खुल्या स्पर्धांमध्ये बघायला मिळणार नाही. ती तुम्हाला खराडी चषक मध्ये बघायला मिळतील. आणि केवळ बक्षीसच नाही तर इथे अजून काही गोष्टी आहेत. उंच फटका, इथे किरण अंबालचा षटकार, धावफलक 111, 2 गडी बाद. तर तुम्ही बघा, एक गोष्ट आपण बघतो या स्पर्धेमध्ये, खास मणिपाल हॉस्पिटल कडून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. ॲम्ब्युलन्स देखील सतत 5 दिवस या मैदानामध्ये उपस्थित असणार आहे. खेळाडूंना काही जखम झाली किंवा इमर्जन्सीची आवश्यकता असेल तर अतिशय अत्याधुनिक सुविधायुक्त ॲम्ब्युलन्स आपल्यासाठी उपलब्ध आहे. या स्पर्धेसाठी जे बॉल आहेत ते खास डिझाईन केलेले बॉल आहेत. तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरती खराडी चषक असा प्रिंट आहे बॉलवर, जे सिक्सर सुप्रीमोस या कंपनीकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे प्रत्येक संघाला टी शर्ट दिला जातो. हे आज नाही तर मी 10 12 15 वर्षापासून मी या स्पर्धेशी जोडलेलो आहे. तेव्हापासून मी बघतोय की प्रत्येक टीमला टी शर्ट इथे दिले जातात. 2,22,222 रुपयाचं बक्षीस आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी प्रवेश फी मध्ये प्रवेश देणारी ही स्पर्धा आहे. यस, कडक शॉट, इथे लागोपाठचा दुसरा षटकार येतोय किरण अंबाल कडून. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर 117 धावा 6व्या षटकामध्ये. अजून 2 षटके शिल्लक, अजूनही 13 चेंडू खेळायचेत आणि धाव फलकात धावांचा डोंगर नाही, धावांचा पर्वत तयार होईल. आता उंच आकाशामध्ये फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली ड्रॉप होतोय कॅच. लागोपाठ 3 षटकार मारण्याची संधी आली होती इथे किरण अंबालसाठी, मात्र त्याने गमावली. 6 षटकांचा खेळ संपला. 118, 2 गड्याच्या मोबदल्यात. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर. धावाच धावा चोहीकडे असं चित्र आहे, कुठेही धावाच आहे. आणि बघूया आता लिमिटेड ओव्हर्स मध्ये ही सोय नाहीये की आपल्याला धावा पुरेशा झाला की थांबवायचा डाव आणि दुसऱ्या संघाला डाव द्यायचा. ही सोय लिमिटेड ओव्हर्स मध्ये नाहीये. अन्यथा ज्ञानेश्वरी पंढरपूरने इथे सुद्धा डाव सोडला असता. टेस्ट क्रिकेट मध्ये आपण डिक्लेअर होऊ करू शकतो डाव, मात्र वन डे क्रिकेट मध्ये, T20 क्रिकेट मध्ये हा डाव सोडू शकतो, परंतु आजपर्यंत कोणी सोडलेला नाहीये. त्याला कारण हे क्रिकेट तेवढं अनिश्चित आहे. तुम्ही 400 बनवा तरी सुद्धा पार होतात. आता कुठला आकडा पार होणार नाही हे सांगू शकत नाही, कारण या क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोअर सुरक्षित नाहीये. चांगला फटका, यस, 4 रन इथे किरण अंबालच्या बॅट मधून. धाव फलकावर 122. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूरचे संघमालक धनंजय माळीसर इथे बसलेले आहेत. त्यांचं गाव त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. म्हणजे उद्या ते स्वतः उभे राहिले किंवा त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या तर 100% सरपंच होणार आहे. पण क्रिकेटमध्ये स्कोअर सुरक्षित नाही कुठलाच. त्यामुळे त्यांना माहिती आहे की इथे आपण जरी थांबलो तरी समोरचा संघ या धावा करणार नाही असं ठामपणे कुणी सांगू शकणार नाही. त्यामुळे कुणी थांबणार नाही, इथे डाव सुरूच राहणार आहे पुढे. 123, 2 गड्याच्या मोबदल्यात. 7वं षटक सुरू आहे. वीर खालसा 11 हडपसर फलंदाजी करतायत आणि संदीप राठोड हा पुन्हा एकदा मॅक्सिमम गगनचुंबी ब्लास्ट
षटकार. पंचवीस चेंडू मध्ये 85 धावांची भागीदारी. तर 20 चेंडू मध्ये 66 संदीप राठोड, 9 चेंडू मध्ये 31 किरण अंबाल. दोघांचाही स्ट्राईक रेट 330-344 आहे. पप्पू तोडकर आता त्याच्या मनाला खात असेल का मला दुर्बुद्धी आठवली आणि मी विकेट टाकली. अशा खेळपट्टीवरती जिथे बॅट वरती बॉल मध्यवर्ती येत असताना पप्पू तोडकर एक सरळ लॉफ्ट करायच्या प्रयत्नामध्ये झेल देऊन बाद झालाय. इतका सोपा झेल दिला, इतका सहज दिला. मला विचाराल तर मी माझा जुना शर्ट सुद्धा कोणाला इतका सहज देत नाही. आणि इथे बघा तुम्ही, दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः लयलूट केली या मैदानामध्ये. 130 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक सुरूच आहे. अजून एक षटक यानंतर आपण बघणार आहोत. तर किरण अंबाल स्ट्राईक एंड वरती, अजय सिंग इज द मॅन ऑन द मार्क. यस, कडक शॉट आणि तिथे पुन्हा 4 धावा. सातत्यानं मोठे फटके आलेले चेंडूवरती. इतका वेळा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय की आता तो सुद्धा कंटाळला असेल. किती वेळा अजून जायचं एकाच गावाला, पण पर्याय नाही, चेंडूला जावंच लागेल. इथे फलंदाज आहे संदीप राठोड आणि त्याच्या सोबतीला किरण अंबाल. किरण अंबालच्या देखील 35 धावा 10 चेंडू मध्ये 350च्या स्ट्राईक रेटने 2 चौकार 4 षटकार. 134 लॉस ऑफ 2. शेवटचं षटक आहे इथे. 134 धावा. कालपासून हा धावांचा विक्रम आहे. विक्रम मोडण्यासाठीच असतात, त्यामुळे एक विक्रम तयार झाला तरी तो मोडणार नाही असं कोणी म्हणणार नाही. एक क्रिकेट आहे. 134 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि इथे उंच टोल्याचा षटकार संदीप राठोड. आज संदीप राठोडनं प्रेक्षकांना रिफ्रेश करून टाकलं, एकदम फ्रेश. 140 2 गड्याच्या मोबदल्यात. $140 लॉस ऑफ 2. परत एकदा उंच 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 आणि कोण घेणार तो कॅच. यस, ड्रॉप होतोय कॅच. संदीप राठोड नॉन स्ट्राईक एंडला. यस, कडक काय शॉट या. ओहो, क्षेत्ररक्षक तिथे आणि किरण अंबाल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोपाळ शेळके मालक मैदानामध्ये दाखल होणार आहेत. अनेक वर्ष सातत्यानं गोपाळ शेळके मालकांनी क्रिकेट खेळले. फक्त एकट्याने क्रिकेट खेळलं नाही तर आपल्या 10-12 साथीदारांना घेऊन त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या खेळाडूंना संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाची सफर घडून आणणारा खेळाडू म्हणजे गोपाळ शेळके मालक. 141 3 गड्याच्या मोबदल्यात. संदीप राठोड 73 वरती नाबाद आहे 24 चेंडूंमध्ये. आणि आता गोपाळ शेळके मालक फलंदाजीसाठी मैदानामध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाज सुरजित सिंग. चांगला चेंडू सुरजितचा.
शेवटच्या षटकामध्ये सुरजित काहीसा प्रभावी ठरतोय. फक्त 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली सजलेली स्पर्धा म्हणजेच खराडे चषक. आणि पहिला डाव याबरोबर पहिला राऊंड पूर्ण होईल. ही मॅच संपेल त्यावेळेस. आणि त्यामुळे दुसऱ्या फेरीचे लॉट्स इथे निश्चित होणार आहे. 4 संघ आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये मिळणार आहेत. त्या 4 संघामध्ये कोणत्या 2 संघांमध्ये मॅचेस होणार आहेत, 2 मॅचेस कशा होणार आहेत त्या संदर्भात आपण ड्रॉ करूनच निश्चित करतो. आणि त्यानंतर क्वार्टर फायनल देखील आजच होणार आहे. तर एकूण 3 सामने अजून शिल्लक आहे जे रात्रीच्या सत्रामध्ये आपण कव्हर करणार आहोत. दरम्यान 142 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्ञानेश्वरी पंढरपूर. हेलिकॉप्टर संदीप राठोडचं लँड होईल सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या चेंडूवरती षटकार. आणि धावफलक 148 3 गड्याच्या मोबदल्यात. संदीप राठोड 79 25 चेंडू मध्ये. अजून थोडा वेळ एखाद 2 षटक जास्त केली असती तर मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे रेकॉर्ड संदीप राठोडने आपल्या नावावरती केलं असतं. पण आता 8 षटकं संपलेली आहेत. गोपाळ शेळके मालक नाबाद 1. तर एकूण 148 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 149 धावांची आवश्यकता वीर खालसा 11 हडपसर संघाला. या ठिकाणी या खास लोहगाव वरून या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी राजू चिगरे, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय समीर सय्यद, युवराज बेंद्रे आणि मित्रपरिवार उपस्थित होते. मी त्यांचंही मनापासून स्वागत करेल. चांगलं क्रिकेट नक्कीच हे खेळाडू देखील खेळतात आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खास आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत असेल. तर यानंतर मॅच कशा होतील त्याचा लॉटचे संयोजक शोएब भाई शेख अगदी आपण या ठिकाणी या पाहतोय समोर आहेत. ही चौथी मॅच आहे. 3 मॅच नक्की शिल्लक राहतील. परंतु सेकंड राऊंड मध्ये कोणती टीम कोणत्या टीमच्या विरोधात खेळणार यासाठी या अगदी आपण या ठिकाणी पाहतोय लॉट्स केले जात आहेत. सन्माननीय दामोदर ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अगदी आपण पाहतोय लॉट्स केलेत. आणि या जी पहिली मॅच होणार आहे फक्त कोण कोणाच्या विरोधात खेळेल ते सांगतो. पहिली कोणती दुसरी कोणती हे संयोजक ठरवतील. यातील विजेती टीम देवाभाऊ स्पोर्ट क्लब या टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. यातील विजयी होणारी टीम देवाभाऊ युवा मंच या टीमच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या हमराज मृत्युंजय पुणे आणि त्यांच्या विरोधात मातोश्री 11 हडपसर अशी मॅच या ठिकाणी या जी खेळवली जाईल. मातोश्री फायटर्स हमराज मृत्युंजय आणि मातोश्री फायटर्स यांच्यात पहिली मॅच होईल याची दक्षता घ्या. मातोश्री फायटर्स आणि हमराज मृत्युंजय यांच्यात पहिली मॅच होईल सेकंड राऊंडची. आणि यातील विजेता देवाभाऊ युवा मंच या टीमच्या विरोधात सेकंड राऊंडची खेळेल.
दोन मातोश्री टीम होत्या, एक मातोश्री फायटर्स आणि मातोश्री फायटर्स ही टीम जिंकलेली आहे. अर्थात ती सेकंड राऊंड आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मॅचला इथे सुरुवात होणार आहे. 149 धावांचं मोठं आव्हान, धावांचा हिमालय समोर घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत वीर खालसा हडपसर. तर 148 धावांचा बचाव करण्यासाठी क्षेत्ररक्षणासाठी ज्ञानेश्वरी पंढरपूर. औत्सुक्य असणार या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कारण मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटच्या दिशेनं वीर खालसा कसं पाऊल टाकतायत हे जाणून घेऊ. मात्र पुण्यातला गोड आवाज स्वागत करतोय शैलेश निवंगुणे सरांचं. धन्यवाद. पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहिली, तब्बल या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या जी आतापर्यंतची आहे जी उभी करण्यात आली आणि त्या धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर वीर खालसा 11 या संघाकडून येत आहेत. स्ट्राईकला असतील ते अतिश गायकवाड. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार आहे आणि पहिला चेंडू सीमारेषा पार आहे. सुरुवात चौकार 4 धावेंसाठी. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय चौकार खेळला जातोय. धावसंख्येचा जो पाठलाग आहे तो पाठलागाला इथे चौकाराने सुरुवात केली जाते. अतिश गायकवाड नौकऱ्या शैलीचा बॅटर. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे देखील सफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू लॉंग लेग सीमा रेषेजवळ अडवला जाईल. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 5 रन्स ऑन अ बोर्ड. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलेली पुन्हा एकदा एकेरी धाव. धावसंख्येमध्ये एकेका धावेने वाढ इथे केली जाते. प्रथमेश राठोड यांनी केलेली प्रथमताची जी काही फलंदाजी आपण पाहिली, वैयक्तिक 0 धावसंख्या तिथे बाद झाले, परंतु गोलंदाजी देखील तितकीच आक्रमक आहे, तितकीच विस्फोटक आहे. ज्या बॅटरच्या बॅटमधून आपण चौकार येताना पाहिला त्या बॅटरला तिथे त्रिफळा बाद करण्यामध्ये यश मिळत आहे. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर मोठे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रवी सिंग. या देखील बॅटरला मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या धावसंख्येचा इथे पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकाराला कुठेतरी वाटलं की हे महागड षटक ठरेल. मोठे मोठे फटके या षटकामध्ये खर्च केले जातील, परंतु गोलंदाज तितकाच हुशार आहे. सहजासहजी इथे धावा बनवून देणार नाही. धावसंख्या आपण पाहतो इथे अगदी 6 वरती स्थिरावली. एक बॅटर इथे बाद आहे. पुढचा चेंडू प्रथमेश राठोड यांचा. पुन्हा एकदा टोकरशी यॉर्कर. अगदी बरोबर पायाचा घेतलेला वेध. कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आहे. आजच्या दिवसातील एक दमदार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. हमराज मृत्युंजय आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पंढरपूर हा संघ जर आपण पाहिला तर या दोन संघांमधली लढत फार आकर्षणाची बाजू होईल. परंतु दुसऱ्या राऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर चालू सामन्यातील विजेता संघ यांची मॅच देवाभाऊ 11 या संघाबरोबर होणार आहे.
षटक क्रमांक 2 ला इथे आपण पाहतो सुरुवात होते. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 6 वरती स्थिरावली आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. आतापर्यंत 6 धावा झाल्यात. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आपण पाहिला तर सीमारेषेच्या अगदी पलीकडे. षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे होते 12 धावा. 149 धावेंचा इथे पाठलाग आहे. 149 धावेंचा पाठलाग आणि या पाठलागाची सुरुवात अशाच फटक्यांनी करायची गरज आणि ती गरज इथे भागवण्याचं काम. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय फटकेबाजी इथे केली जाते. बॅक टू बॅक दुसरा. याच फटक्यांची गरज आहे. लक्ष मोठं आहे, प्रयत्न देखील तितकाच मोठा करावा लागेल. नो बॉल आहे. नो प्लस षटकार. आताचे एकूण 7 धावा. धावसंख्या होते ती 19 रन्स. 19 धावा झाल्यात आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. फ्री हिट. हा देखील चेंडू फ्री हिटचा उजव्या यष्टीच्या लगत इथे हाताळण्यात आलाय. कुठल्याही प्रकारचा धोका इथे झाला नाही. मोठा फटका इथे आला नाही. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक आहे. 2 आले होते. पुन्हा एकदा ती संधी गमावली गेली. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. बॅक टू बॅक आले नाहीत, परंतु आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये. लागोपाठचे 3 षटकारांसाठी इथे पारितोषिक आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. या षटकामध्ये 4 षटकार आतापर्यंत आलेत. 4 षटकार आणि धावसंख्या 30 पार. 31 धावा आल्यात. सलगच्या 3 षटकारांसाठी अभिराजे पठारे यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक व श्री निखिल प्रकाश पठारे यांच्यातर्फे ट्रॉफी आहे. आणि हा देखील चेंडू काय आहे, चौकार आहे. लागोपाठचे 2 वेळा 2-2 षटकार आले. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती, लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवरती तिथे षटकार खेळता आला नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 35. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. $35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग जर आपण पाहिलं तर जीत सिंग यांच्या बॅट मधून आपण पाहतोय षटकार बाजीला सुरुवात झाली. सातत्य इथे ठेवणं फार गरजेचं आहे. तब्बल 149 धावेंचं टार्गेट आहे. ते चेस करण्यासाठी अशाच फटक्यांची गरज आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्रथमेश राठोड. इथे स्विच हिट. वा बाई वा, काय फटका इथे सजवलाय. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. जीत सिंग ज्याप्रमाणे बॅटिंग करतात ना, त्याचप्रमाणे तोडीस तोड इथे रवी सिंग यांच्या देखील बॅट मधून स्विच हिटचा देखना फटका आहे. गोलंदाजांनी काहीशी खर्ची गोलंदाजी केली आणि संघनायकांनी देखील सांगितलं की धावेंचं टार्गेट बघून आम्ही बॅटिंग करणार. हा चेंडू मात्र भरकटलाय. प्रथमेश राठोड यांची लाईन आणि लेंथ इथे बिघडली जाते. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. वाईट बॉल. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40. आतापर्यंत 13 चेंडू झालेत आणि 40 धावा.
इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं इथे पतन होईल. मनोज माने टिपताय झेल. बॅटर यांचं सप्लाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. रवी सिंग इथे बाद होतात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी धन्यवाद. रवी सिंग इथे बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दीपक पिल्ले. पाहूया दीपक पिल्ले आणि जीत सिंग ही जोडी कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग करते. आतापर्यंत सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये तब्बल 36 धावा इथे पूर्ण करण्यात आला आणि या षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव त्या दरम्यान पूर्ण धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 41. अजूनही 108 धावींची गरज विजयासाठी. पाहूया या 108 धावींचा पाठलाग योग्य पद्धतीने केला जाईल का. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी जीत सिंग यांचा फसतोय. धावसंख्या कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जीत सिंग हे नाव देखील सध्या फार चर्चेत आहे. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा प्रथमेश राठोड. का या खेळाडूला सर्वात जास्त बोली ही आयकॉन खेळाडू म्हणून लागते याचं प्रामुख्याने उदाहरण दिलं जात आहे. एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू आहे. हा देखील चेंडू डॉट. ज्या खेळपट्टीवरती जीत सिंगने आतापर्यंत चौकार षटकार खेळून काढले त्या जीत सिंगला लागोपाठचे तिन्ही चेंडू उभं केलंय. एका जागेवरती उभं करून टाकलंय. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहिली मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा झाल्यात. 41 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. तर शेवटचे 30 चेंडू अजूनही शिल्लक आणि 30 चेंडूंमध्ये 108 धावेंची गरज. काहीसं अवघड आहे परंतु ते सोपं करण्याचं काम इथे दोन्ही बॅटरला सोपं करून दाखवावं लागेल. कठीण काम नेहमी सोपं करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागतात. पाहूया इथे एक्स्ट्रा एफर्ट बॅटर देतील का. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज जय बनकर. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदलतोय. बॅटच्या समोरून चेंडू हलकस कट आणि त्याच वळणावरती इथे बॅटरला उभं करण्याचं काम केलं जात आहे. नॅचरल आउटस्विंग आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय डावखर शैलीचा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस. कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय परंतु एकेरी दुहेरी धावेंनी हे लक्ष्य साध्य होणार नाही. प्रयत्न देखील तुम्हाला मोठा करावा लागेल. धावसंख्या 42. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू झालंय. पहिल्या 3 षटकांमध्ये 41 धावा. या षटकामध्ये जय बनकर यांच्या खर्च होतात ती 1 धाव. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवलाय मिडऑफच्या दिशेने परंतु सिंगल त्या ठिकाणी वेगवान पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 43. 2 बॅटर बाद. पहिल्या डावामध्ये करण अंबाल आणि त्याचबरोबर हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये देखील यश मिळत आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. धावसंख्येमध्ये
धावसंख्या होते ती 47. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. संदीप राठोड तिथे तैनात. झेल टिपला जाईल आणि धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत विजय सावंत आणि जीत सिंग ही जोडी मैदानामध्ये आहे. 47 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहे. प्रामुख्याने धावांचा जो डोंगर विक्रम उभा करण्यात आला त्यामध्ये संदीप राठोड आणि त्याचबरोबर किरण अंबाल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. किरण अंबाल आहे, करण अंबाला नाहीये, परंतु सुरुवातीचं नाव के वरूनच आहे आणि आडनावाची सुरुवात देखील ए वरूनच आहे. इथे देखील आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये मात्र यश मिळत नाही. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्यामध्ये वाढ धावसंख्या होती ती 48. परंतु मी बॅटिंग टीमचं देखील कौतुक करेन. 149 धावांचा पाठलाग आहे. इथे विकेट वरती थांबून बॅटिंग करायचा आनंद घेत नाहीये ते. प्रयत्न त्यांचा मॅच जिंकण्याचाच आहे, मोठा फटका खेळण्याचाच आहे. त्या प्रयत्नामध्ये यश मिळो अथवा अपयश हरकत नाही, परंतु प्रयत्न इथे जोरदार आहे. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या बरोबरीने या मैदानामध्ये छोटी मुलं देखील या मैदानाचा मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी मुख्य स्क्रीन कडेच बघून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. एवढ्या मोठ्या स्क्रीन वरती मॅच बघण्याचा आनंद काही वेगळा आहे. आतमध्ये मॅच चालू आहे तिकडे लक्ष नाहीये, स्क्रीन वरती लक्ष आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती येतात ते गोलंदाज करीम. पहिला चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय. निर्धाव चेंडू असेल. धावसंख्या 48 वरती स्थिरावलेली. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केलाय, परंतु सिंगलच त्या ठिकाणी प्राप्त केले जाईल. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन अ बोर्ड. 49 धावा झाल्यात. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता. आमचं हे व्यासपीठ आणि व्यासपीठावरती सर्व मंडळी, प्रामुख्याने वीर खालसा 11 संघाकडून सर्व खेळाडूंची नावं सांगणारे त्यांचे सहकारी देखील आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पंढरपूर या संघाचे देखील अतिरिक्त खेळाडू, त्यांचे सपोर्ट स्टाफ आमच्या बरोबर जोडले जातात. आमचं समालोचन कक्ष, गोलंदाजी मार्क वरती जे गोलंदाज आहेत ते देखील अप्रतिमरित्या या ठिकाणी गोलंदाजी करतायत. चेंडू वारंवार इथे निर्धाव आहे. धावसंख्या 49 वरती स्थिरावली आहे. 3 बॅटर बाद आहेत. जीत सिंग यांना मात्र इथे चेंडू समजू शकत नाहीये. इथे मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. टिपला जाईल झेल. बॅटरचा संपलाय खेळ. संतोष नलावडे त्या ठिकाणी झेल टिपतायत. चांगली फटकेबाजी आपण जीत सिंग यांची पाहिली. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत जल सिंग. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 49 धावा झाल्या. 4 गडी बाद आहेत. मुख्य स्क्रीन वरती देखील तुम्ही पाहू शकता. मॅचचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबरीने आमचे कॅमेरामन अगदी सर्वात बारकातली बारकी गोष्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचवतात. आल्या पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. डॉट. नक्कीच आपण पाहतोय 1 धाव खर्च केली आणि त्याचबरोबरीने 1 विकेट देखील इथे प्राप्त केले. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा झाल्यात. 6वं षटक. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते संदीप राठोड.
प्रत्येक वर्षी संदीप राठोड या मैदानामध्ये खेळण्यासाठी येतात, खराडी चषकामध्ये खेळतात आणि सर्वोत्तम कामगिरी त्यांची या मैदानामध्ये होते. काहीस त्यांच्या नशिबाला साथ देणारे हे मैदान आहे. कित्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस डिंगडॉंग संघ या मैदानामध्ये सहभागी व्हायचा त्यावेळेस प्रथमेश राठोड यांची आम्ही बॅटिंग बघितलेली आहे. त्यावेळेस वैयक्तिक 50 धावा मैदानाच्या चौफेर स्विच इट असू द्या, ड्राईव्ह असू द्या, कट शॉट असू द्या, प्रत्येक फटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे. अभिराजे पठारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सलग 3 षटकारांसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक लाभलंय ते मान्यवर अभिराजे पठारे यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. पाहूया ज्या मान्यवरांनी हे पारितोषिक लावले ते तर आलेत, बॅटर त्याचा फायदा घेतील का? इथे स्विचिटचा प्रयत्न केलाय, प्रयत्नामध्ये यश, परंतु इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 4 धावा, चौकार. मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले द्वारे कशा पद्धतीने चेंडू इथे मार्गस्थ करण्यात आला. त्याचबरोबरीने आमचं संपूर्ण व्यासपीठ, समालोचन कक्ष, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली ते अभिराजे पठारे देखील या ठिकाणी आलेले आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, लखन सिंग. धावसंख्या आपण पाहतो अब तक 56 आहेत. 56 धावा झाल्यात, 5 बॅटर बाद आहेत. सनलाइट मधून आपण फ्लड लाईट मध्ये इथे प्रवेश करतोय. ज्या सकाळपासून धावा होत होत्या ना त्या आता इथून पुढे होतील का याची चर्चा तर क्रिकेट वर्तुळामध्ये. सकाळी बॉल अगदी वाऱ्याच्या वेगानेच सीमारेषेच्या पलीकडे जात होता, परंतु इथून पुढचा प्रवास इथे आता मातब्बर गोलंदाज, मातब्बर बॅटर त्यांचं युद्ध मैदानामध्ये जुंपणार आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संदीप राठोड चांगली गोलंदाजी इथे करतायत. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा त्यांनी खर्च केला. षटक समाप्त झालंय आणि एक विकेट देखील प्राप्त केली आहे. जे अष्टपैलू खेळाडू म्हणून संदीप राठोड यांची देखील वर्णी लागते. धावसंख्या आपण पाहतोय 56, 5 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती येतात ते पप्पू तोडकर. आता बॅटरच इथे गोलंदाज झालेत. बॅटिंग करून आनंद मिळाला नाही म्हणून गोलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजी मध्ये आल्यानंतर देखील त्यांना यश प्राप्ती होते. झेल इथे होऊ शकला नाही. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त होतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा. हे पार्ट टाइम गोलंदाज आहेत, परंतु आता संधी आहे त्यामुळे हे गोलंदाजी करतायत. पुढे करतील याची गॅरंटी नाही, परंतु ज्याप्रमाणे बॅटिंग करतात त्याचप्रमाणे गोलंदाजी आहे. स्वतः बॅटिंग करत असताना चौकार षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू हाताळत आहेत, हे मात्र बरोबर नाही. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. हा नक्कीच ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, पप्पू तोडकर यांनी आल्या आल्या जी तोडफोड सुरू केली, इथे गोलंदाजीमध्ये आल्यानंतर संधी उपलब्ध करून दिली, निर्धाव चेंडू हाताळले, हे मात्र परवडण्यासारखं नव्हतं. आणि त्याचमुळे पुढच्या चेंडूवरती षटकार ठोकण्यात येतोय 6 धावींसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा, 64 रन्स ऑन अ बोर्ड. देखील चेंडू स्लिप कॉर्डन मध्ये इथे फील्ड केला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 64 वरती स्थिरावलेली आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 7वं सुरू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. हमराज मृत्युंजय
आणि मातोश्री फायटर्स पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 74 धावा. 74 रन्स ऑन अ बोर्ड. 7 षटकामध्ये 74 धावा झाल्यात. मी तर वीर खालसा 11 हडपसर या संघाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. एक बलाढ्य संघ आहे जो प्रोफेशनली व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आहे या संघामध्ये आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग अफलातून आहे. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आमचे सहसमालोचक प्रवीण गायकवाड सर आहेत. अगदी खुश आहेत. त्याचबरोबरीने नरेश डोमे सर देखील आमच्या बरोबरीने जोडले गेलेले आहेत. हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती मान्यवरांबरोबर त्यांचे सहकारी त्याचबरोबर आमचे समालोचक आणि त्यांचे सहकारी देखील इथे आहेत. त्यांचा देखील विशेष करून आभार. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज श्रीकांत. टॉस इथे वरती केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मान्यवरांना विनंती आहे की टॉस इथे आपण संपन्न करायचा आहे. टॉस का बॉस मध्ये कॅप्टनला इथे आमंत्रित केले जात आहे आणि अभिराजे पठारे यांना मी विनंती करेल की आपण पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मातोश्री फायटर्स स्थानिक खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूने हमराज मृत्युंजय कोथरूड या संघामध्ये टॉस इथे संपन्न होतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ते अभिराजे पठारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हमराज मृत्युंजय संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? निर्णय इथेच कळवायचा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर मातोश्री फायटर या संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय. 78 धावा आतापर्यंत झाल्यात आणि या एका चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत वीर खालसा 11 हा संघ लढला. चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. एका बलाढ्य संघाच्या विरोधात तब्बल 82 धावा त्यांनी देखील बनवल्यात. वेल डन